आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुका आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक थोडक्यात आपण जाणून घेऊयात. अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ही 29 ऑक्टोबर 2024 आहे आणि अर्ज पडताळण्याची तारीख ही 30 ऑक्टोबर 2024. अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख ही 4 नोव्हेंबर 2024 आणि मतदानाचा दिवस हा 20 नोव्हेंबर 2024 आणि त्यानंतर मतमोजणीची तारीख ही 23 नोव्हेंबर 2024 अशी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मित्रांनो, प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर. निवडणूक आयोगानं विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होते. आता हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता काय असते, अशा आचारसंहितेची का गरज आहे, याचे नियम काय सांगतात जाणून घेऊयात. आचारसंहिता म्हणजे काय? देशात स्वतंत्र आणि निरपक्षपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे. एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि शिवाय कारावासही होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर या आचारसंहितेच्या नियमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यात राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिली आहे. तर प्रचारसभा, मिरवणुका, रॅली काढण्याविषयी नियम आणि अटी दिल्या आहेत. मतदानाच्या दिवशी उमेदवार व पक्षाचा व्यवहार कसा असावा, मतदान केंद्रावर काय करता येतं आणि काय नाही, निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका कशी असावी, अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेत समावेश आहे. यात काही मोठे आणि महत्त्वाचे नियम पाहूया. आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम. सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाहीत. शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत. सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास सक्त मनाई आहे. कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची परवानगी गरजेचे असते. कुठल्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवारावर धर्म, जाती, पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचे आवाहन करू शकत नाही. जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे. कुठल्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवर देखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रक असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास सक्त मनाई आहे. जवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकाची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते. मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षाचे बूथ हे साधेपणानेच लावलेले असावेत. प्रचार साहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये. मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण आणि अपराध या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवाराने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी करता कामा नये. मतदारांना पैसे देणं, मतदारांना धमकी देऊन घाबरवणं, बोगस मतदान, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत कक्षेत कुठल्याही पद्धतीचं प्रचार करणं, प्रचाराच्या अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं, त्यांच्या जाण्या येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं यातील काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे. या सर्व नियमांचे पालन राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय पक्ष करतात की नाही यासाठी निवडणूक आयोग निरीक्षक नियुक्त करतात. तर अशा प्रकारचे काही आचारसंहितेचे नियम आहेत आणि त्याचं पालन करणं हे सर्व राजकीय पक्षांचं, सर्व राजकीय कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. आणि ते मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.